है ना ती मध्ये नंदाचा गाणं ना प्रीतीची राधा राणी दिसरात राब राबून जात घरातही जाता घरातही लाजवताना बरोबर ना जाता घरातही लाजवताना जाऊन घरातही लाजवताना बरोबर ना ऐका पुढं प्रीतीची राधा राणी दिसरात राब राबून जाऊन घरात येईला लाजवताना ही वैदई देते मला दाबून आता कसं वाटतंय काहीतरी गोड घेतले तरी एकदम अशी गोडच घेतली की नाही तुझा काय भागाल का काय तोंडात काय घेतलास ये तुला देता येईल कसं हे देवाचे शब्द तोंडात द्यायचं ते तुम्ही एकदम पॉवरफुल टेन्शन घ्यायचं नाही भारी करणार आहे ही म्हणते गवळून एवढ्या बारी 4-4 5-5 माझी देण्याची ताकद आहे बाई मी विचार नाही करीत पुढच्या बारीला काय मारू म्हणून मला लोकांना पैसा वसूल करून जायचंय बरोबर आहे ना ही पछाडी एकच मारी फुकल होईल आहे की नाही तुम्हाला वेगवेगळे विषय तुम्हाला ऐकायला मिळेल ही वैद्यही देते दाबून बघितलं ना त्याला अंगात दिसत काय नाही हो काय सगळा सर्पातच अंगा मासावर काय नाही काय तुम्ही बघांना सगळा सुगडा साप आहे असं नाही आता आता बघा महेशीर घेतोय एक विषय कसा आहे आपण म्हणतो ना ह्याला वायला आणि ह्याला वायला साऊंड वेगवेगळा लागलाय गुवाना वायला आणि ह्याला वायला कसा हे जे माल आहे की नाही मी तू कुणा कुणाला वायला देशील आहे की नाही वेगवेगळा कुणाला देशील तुझा माल तुझं जे आहे तुझं ना तुझं नि माझं झगल्याचा हा तुझा माल कुणा कुणाला तुझं वायला देशील बरोबर ना तुझा त्या दुधाचा माल तुझं आहे ना वायला कुणा कुणाला देशील तुझं वेगळं कुणा कुणाला देशील आहे की नाही काय माहिती काय स्टँडर्ड शिकलेल्या महिला वर्ग आहेत सुज्ञ असतात शब्दाचा अर्थ त्यांना कळतो आपली लोक आपलं उगाच सांगतात काय मला भाजी पोहा बोलतो आहे की नाही भाजी बोलायचं असं डायरेक्ट बोललो असतो चावट आणि अश्लीलता याच्यामध्ये फरक आहे चावट या शब्दाला अर्थ असतो आणि अश्लीलता ही डायरेक्ट असते आई बन काढली बरोबर नाही कसा हा जो प्रकार आहे मला फोन येतात महिला वर्गाचे म्हणून तुम्हाला सांगतो त्या पण सुशिक्षित म्हणजे मी सुरत वरनं महिला आलेल्या बघितलेल्या आहेत बारीला आज भेटून सांगितलं खास बारी बघायला तुमच्या शब्दांचा खेळ जो असतो तो मजा ऐकायला आणि म्हणून नाही घेतो तुमचा मनोरंजन केला पाहिजे त्यांनी बसर पडली दुसरी बारी झाली नाही तर कराल काय पाऊस आला की हे की नाही आज दुसऱ्या बारीला तुम्ही कट काढणार ना मला माहितीये काय हे रडू नको बाळ मी पाण्याला जाते दह्या दुधाचा हमल तू कुणाला देते बघा मागता ही सारी पोर तू कसे भागावी दे हे महिने जरा लक्ष दे इकडं मागता ही सारी पोर तू कसे भागावी दे सांग कोणाला तू सवायला देते तिकडे बारी बघा कोण कोण होतो तिथे 1 2 एवढं तिथे होतं बरं तुमच्यासाठी वेगळी गवळण घेतो आणि यांच्यासाठी वेगळी देतो चालेल ना तुमचं समाधान होईल नाही तर 30 गवळण घेतात असं नको व्हायला बरोबर आहे ना
कारण का विषय चांगले असतात, मजेशीर असतात म्हणून ते मांडायला लागतात, आहे की नाही? फक्त तिथली काही नाही घेतो, नंतर तुम्हाला वेगळी गवळण ऐकायला देतो, चालेल ना? माणसांसाठी सुद्धा गवळण बाय ऐकायची. हा, नवीन गवळण पाहिजे नाही तर नवीनच देणार, ऐका आता. पण एक तिथे काही गवळण तुझ्यासाठी घेतोय पाहिजे. कसा विषय आहे की ज्या वेळेला श्रीहरी हे सगळे लग्न होऊन यमुनेच्या डोंगराला आंघोळ करत होत्या, त्याने कपडे उचलली आहे ना आणि वरती बसून राहिला होता एकदम आरामात, आणि वर्ण आहे ना त्याची कशी जिरवली असा गाणं बघून तिकडा त्यांना लाजवणार वरती बसला होता आहे ना, आणि मग गाणं गुणगुणा लागला, कशी जिरवली, आहे की नाही? कसं घेतो बघा. रिमझिम पाऊस पडत होता, मधीच पडल्या गारा. हे बाय ऐक ना आता. उघड्या अंगे करता स्नान, वडलं पाहून बर. आणि मग तिकडे गेलो मी, येताही लाजवली ना, कारण त्यांना लाज वाटायला पाहिजे होती, म्हणून श्रीहरीने असं केलं. एकदा लाजला माणूस पुनर्वैक असं कृत्य करत नाही, बरं ना? उघड्या अंगे करता स्नान, वडलं पाहून बर. येतही रजवली ना. मी वरती गाऊन, मी वरती बसला होता है ना, बघा मी गाऊन वरती बसून, है की नाही? कलबावर इथं रजवली ना, बघा मी गाऊन वर. रजवली ना, बघा मी गाऊन तीच कथा घेऊन या ठिकाणी घेते, फक्त मजेशीर म्हणून गवळण घेते, तुम्ही तुम्हाला ऐकायला पाहिजे म्हणून. हा घेतो. हा पैसा या ठिकाणी श्री दत्त एजन्सी चिपळूण अंकित गावडे यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्यांचं सदस्य आभार, धन्यवाद. हा बघा. हिच्या पायात पैजण वाजती कानावरी, ठेवता वस्त्र कळपावरती, शोधत सुटली ना. बसून राहिल्या पाण्यामध्ये मध्ये ना, कोणच उठली ना. कोणच उठली नाही. आता उड्या अंगात दाखवायचा कसा, बसडावर बसलाय, नाही बघीन कोणच उठली नाही. मग कसं, वरती बसला होता, मग खाली कृष्णानं खाली वाकून बघायला लागतो ना, आहे ना? तर त्यातली कोण पण बाजूला झाली नाही. बाजूला होणार, हा फुटला नाही, बाजूला झाला नाही, हा फुटत नाही. आता बाजूला हो, फुटत नाही म्हणजे बाजूला होणे, बरोबर आहे? फुटत नाही म्हणजे बाजूला न होणे, आहे ना? फुटणे म्हणजे बाजूला होणे, मराठी अर्थ आहे ना? ए बाजूला फुट, आहे ना? माझ्याकडे शब्दकोश आहे बरं का. फुटणे म्हणजे बाजूला होणे किंवा दूर होणे. त्या दूर व्हायला तयार नाही, त्या तिथंच बसून थवात, आहे की ना, म्हैशी असा विषय. कसं बघा. हा, ठेवत वस्त्र कळबावरती, शोधत सुटली ना. बसून राहिल्या पाण्यामध्ये मध्ये ना, कोणच उठली ना. कस बघता बघावं वाकून मी, ही लाजली ती, पण फुटली नाही. लाजली मनात पण फुटली नाही, म्हणजे बाजूला झाली नाही, माहिती नाही? आपल्यातला माणूस फुटला बाजूला होतो, तिथं ती बाजूला झाली नाही. बघा कसं घेतोय ते. कसं बघता बघावं वाकून मी, हिला अजून म्हणा, हिला अजून बघत ना, कळलं काय? हिला अजून आस्वर मिक्स होतो ना, हिला अजून, है ना? कसं बघता बघावं वाकून मी, हिला बघता बघावं वाकून मी,
हिला अजून फुटली ना बरं ना शब्दांचा खेळ वार करायचं काय असं मला ते पूर्ण गाणी म्हणायची पण गरज नाही गवळणी बजायला का तुम्हाला मुकडा मारून बस का पूर्ण म्हणू ती कानावर आला काय हा जॅकेट आज काय ती जॅकेट वरती बोलली आज मला बघितलं नाही ती हा बाई तुला सांगतो मी एवढा भाग्यवान आहे कालच्या दिवसात मला म्हणतात ना हजारो जणांनी मला शुभेच्छा दिल्या मला त्यांना द्यायला पण म्हणतात ना धन्यवाद म्हणून द्यायला सुद्धा माझ्याकडे वेळ मिळाला आणि ही जी आहे ना अंगावरती ही प्रेमाची भेट आहे पिसे ग्रामस्थांची बाई नारायण दादा आमच्या कोण आपलं भगवान दादा नरळकरांची आणि म्हणून या ठिकाणी मिरवतोय बाई याच्यावरती मी शूटिंग कारकाईचं केलं आणि आज त्या अभिमानाने मिरवतोय ही प्रेमाची भेट आहे बाई हा बरेच जण मंडळी या खरंच भाग्यवान म्हणतो की एवढी मंडळी मला प्रेम करणारी मिळाली ईश्वरा फक्त माझ्याकडनं कोणतीच अशी चूक करून देऊ नको की त्यांच्या भावना माझ्याकडून दुखावल्या जातील एवढीच माझ्याजवळ प्रार्थना करतो हा कसं बघता बघा वाकून मी हिला अजून फुटली ना कसं बघता बघा वाकून मी हिला अजून फुटली ना या ठिकाणी आता वळतोय बाईंचा विषय माझ्यावरती आहे पण तिला ना मी काही वेळा सांगितलं हा येड्या म्हणतात ना गबाळ्याचं काम आहे हा कोणता गुरु म्हणून काय म्हणून मिरवतोय ना त्या खरंच एकदा गुरुला माझ्याकडे आण हा बघ ज्याची नावं जी म्हणतात ना जी पब्लिश आहेत जी ग्रंथामध्ये आहेत जी स्त्री आहे सगळ्या किंवा सगळ्यांना ज्ञात आहे त्यांचं जर डायरेक्ट सांगितलं तर ठीक होतं हा मदम रुची आणि म्हणतो उंची किती अरे कोण कुठला काहीतरी त्याला बेस आधार काहीतरी असायला पाहिजे ना द्वापर युगात होता नाही तर सतयुगात होता नाही तर कलियुगात होता काहीतरी त्यांनी केला नव्हता आता मदम रुची राजा गावतो त्याची उंची किती का तुला दुसरं काही पर्वत म्हणायचं काय म्हणायचं तरी आधार दे की नाही मदम रुची उंची किती काय हे असला प्रश्न माझ्यासमोर आणायचा नाही पुन्हा एकदा कधी बारी असेल असला प्रश्न तुला घालायचा असेल किंवा काय माझ्या समोर आणायचं नाही आता माझा विषय असा आहे सगळ्यांना ज्ञात होता की माझा विषय चालू होता की छत्रपती शिवरायांचा
तो त्या ठिकाणी मी सांगून टाकलेलं त्याचं उत्तर मी असं ठेवत नाही भाई. यांचा आपला उगाच यांच्या पाशी काही नसतं, पण आपलं उगाच भोंगऱ्या करायचं सगळ्यांना आणि चालूच राहायचा विषय. माझा विषय नव्याने या ठिकाणी काढलेला आहे की भीमा बरोबर एका मल्ल योद्ध्याचं युद्ध झालं. भीमा बरोबर एका मल्ल योद्ध्याचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये त्या मल्ल योद्धानं जो जो मार द्यावा तसं तसं त्या भीमाचं कुबड नष्ट होत गेलं. तर त्या मल्ल योद्ध्याचं नाव काय? एवढाच काय विषय तुला देता आलं तर बघ. हा नाही तर विषयाला हात पण घालू नको. हा मग ते वाघीण आहे. वाघीण बोलली ना. वाघ घरात आला तर मला काय कळलं नाही. तिकडे मम्मी तिकडे रानात गेली होती. काय पण जनावरांच्या उपमध्ये यायचे काय? आपण काय जनावर काय? याचा वाघ नाही त्याचा वाघ. मला जनावरांच्या उपमध्ये खरंच लागेल. वाघ म्हणते वाघीण बाई काय बोलायचं काम नाही. पुढे त्याच्यावर फाटेल हातभर. आता तिने विषय गायला काय? पक्का तुझा वाडा, पक्का तुझा वाडा, पक्का तुझा वाडा आहे ना. मी पण काय कच्चा नाही. मी पण पक्काच आहे. पण असा नाही की नाही. प्रत्येक जण आपण घरात असतो आहे की नाही. आता ही कशी आहे तुम्हाला सांगतो बघा. काय चालू आहे? 7 जन्माची. आता जी शबरीनं बोरं वाढली ना त्याची कच्ची नाही दिली. राम रायाला प्रेमानं दिली ना ती पक्की दिली. पक्की कच्ची पक्की. पक्की म्हणजे पिक्की. रन्ना का मला मनात जुळतोय. कच्ची पक्की असत ना. ती कच्ची दिलीच नाही. तिला चावून दिलं, उलटी करून दिली बोरं. पक्की तुझं वाडी, तुझं वाडी, तुला वाडी दी. पक्की वाडी तुझं वाडी. राम राया तुझं वाडी दी. बघा देते प्रेमाने ही बोर, नको ठेवूस तू आडी. ए बाय आहे सांगे प्रेमाने शबरी, बघ पक्की तुझा वाडी. मी तुला पक्कीच वाढणार. रामराया कच्ची अशी किल्लेली बोरं पण देणार नाही. तू माझ्या बरोबर काट आणि हे घ्यायला नाही सांगू नको बाई. की नाही तुला तिथे जागावर काठी नशी आहे का. तिथे जरा फिरवतो लगेच एक सांगू तुम्ही. देते प्रेमाने ही बोर, नको ठेवूस तू आडी. सांगी प्रेमाने शबरी, बघ पक्की तुझं वाडी. आता ऐका. आता विषय का हिचं नाव वैदेही आहे. सीतेला वैदेही म्हणतात. सीतेचं नाव वैदेही की जी भूमीत ना आली म्हणून तिला वैदेही. आणि या सीतामाईच्या वनवासात होती. अनुसया माता भेटली. तिने तिला असा वर दिला की जी फुलं मांडली ती 14 वर्ष सुकणारच नाही. अशी फुलं मांडली घातली कुठे गो मध्ये पोच्यात. हो पोच्यात घातली. गो म्हणजे वनवासातला वेश होता तो. अशी काही वेणी सोडली नव्हती अशी. तर पोच्यात घातली. एवढाच विषय. कुणाच्या? वैदेहीच्या. मी सीतामाईला पण वेगळं म्हणत नाही बरोबर ना. ऐक आता वैदेही 14 वर्षे म्हणते वेणी, जाणार नाही वाढून. प्रेमाने घेते वैदेही आपुलच बोच मध्ये घालून. तू महाकाल रत्नाकर करीत राहा. कशी काशी घालता बघ. 14 वर्षे सुख, 14 वर्षे म्हणते वेणी, जाणार नाही वाढून. प्रेमाने घेते वैदेही आपुलच बोच मध्ये घालून. प्रेमाने घेते वैदेही आपुलच बोच मध्ये घालून.
माहिती भेटे घडला मनामध्ये त्यावी आगळी भेट हे आले मनामध्ये अनुसयाही प्रेमाने डोई अनुसया प्रेमाने डोई गेली घालून प्रेमाने गेली मैत्री आपुल्याचे पोटामध्ये घालून प्रेमाने गेली मैत्री आपुल्याच्या पोटामध्ये घालून ओके ना. आता तुमच्या विनोदासाठी एक गाणं घेतो है की नाही. आदिमाय आदिशक्ती ना त्या ठिकाणी असुराबरोबर युद्ध चालू होतं आणि तो म्हणत नव्हते त्यांच्या रक्ताच्या थेंबाबरोबर अनेक राक्षस निर्माण होते आणि म्हणून त्याने एक सोपा उपाय सांगितला एका ना की म्हणे दधीची ऋषींच्या हाडापासून शस्त्र बनवा की सगळं मरतील आणि तसंच केलं. मग दधीची ऋषींनी आपल्या हाडांचा त्याग केला. या हाडांच्या नाही ना जे काही शस्त्र बनवले त्याची एवढी गड्डी झाली आहे की नाही त्यांना अशी काढून दिली आहे ना. केवढी बनवली हाडांमध्ये शस्त्र एवढी हड्डीमध्ये तुझ्याच हड्डीमध्ये वेगवेगळी एकच नाही वेगवेगळी तुझ्याच हड्डीमध्ये तुझीच हड्डी तुझीच हड्डी बरोबर ना. हा ऐका आता कसं घेतो ते बघा. हे नाचतोय वाघ माझा हे नाचतोय वाघ माझ्या वाडी मधी हे नाचतोय वाघ माझ्या वाडी मधी कुसकुस चाललंय झाडी मधी कुसकुस चाललंय झाडी मधी. बघा शस्त्री ही बनवी गड्डी मधी शस्त्री ही बनवी गड्डी मधी वेगवेगळी. हा आगळी बघा ही झाडी मधी ही जी शस्त्र आहेत ना वेगवेगळी बनवी. शस्त्रे ही बनवी गड्डी मधी शस्त्रे ही बनवी गड्डी मधी आगळी बघा ही चड्डी मधी आगळी बघा ही आगळी बघा ही चड्डी मधी माझ्याकडे बरेच विषय जसं ना की रात काढी तुझ्या नवीन नवीन कारण का बारे कधी माझ्या इकडे होत नाही. त्यांना विचारलं तुम्हाला काय रायगडला येत नाही नाही संगमेश्वरला पण इकडे मंडळीकडे पासून मंडळी तिकडे संगमेश्वरला पोहोचतात मला वाईट वाटतं. आणि ही मंडळी तुमच्यासाठी परमनंट होती की तुम्हाला बघण्यासारखं असतं काय काय नवीन नवीन विषय ऐकण्यासारखे असतात आहे की नाही. कोण म्हणेल काय मला पांचट आहे म्हणून मी चावड बोललाच नाही बोलला काय कुणी पण सांगावा हा बोलणारच नाही. आणि आता बघा आता सगळ्यांना माहिती आहे गांडीव धनुष्य तो बाजूचा अर्जुनाच्या बाजूचं सैन्य होतं ना काय धनुष्य आहे तो लय भारी आहे. अरे तो असा कचाकच वार करतो ना कचाकच या शब्दाचा अर्थ वेगवान कचाकच या शब्दाचा अर्थ वेगवान. कोण करी गांडीव
गांडीवर तो शेजारचा सांगतोय, आपण म्हणतो ना एखादी बंदूक आणली, काय मारा आहे तिचा, काय असा मारा करते ना बंदूक आहे की नाही, कसा गांडीवर काय मारा करतो, कसा विषय बघा. हा ठीक आहे. तुझ्या पायात पैंजण वाजती, युद्धाची कुरुक्षेत्रावर होता नांदी मरण. माझी आवडती झालंय म्हणून मी जास्त माझ्या वाटत 7-8 गाणी झाली त्याच्यावरती. युद्धाची कुरुक्षेत्रावर होत नांदी बरण, अर्जुनाच या शस्त्र थोर होत बांधी बरण. तो सांगतोय शेजारचा, आता कसा 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 वार करीन ना, हाब आपण होतो ना, हाब याच्या गांडीवर, हाब याच्या बयाच्या म्हणत नाही, हाब याच्या गांडीवर कसं वार करीन माहित नाही. बघ करील कसा कच वार तो, हाब याच्या गांडीवर. माझी गाणी ऐकायला म्हणतात ना ताकद असावी लागते की नाही. सगळी लगेच गार होतात. बघा मी बाहेर आपला पीस सोडवायला बरं मिळणार. अरे जरा काही आवडलं तर जरा जोश दाखवा का नाही, है की नाही, जोश आला पाहिजे. हा बघा करील कचा कच वार तो, हवय जगांडीवर. बघा करील कचा कच वार तो, हवय जगांडीवर. कचा कच वार तो, हवय जगांडीवर. बघा करील कचा कच वार तो, हवय जगांडीवर. साधारण मनुष्य, रणकणीया समोर त्याची उठवी दांडी बर, रणकणीया समोर त्याची उठवी दांडी बर. कसं करील कसा कच वार तो, अभय चरणीवर. कसा कच वार तो, अभय चरणीवर. कसा कच वार तो, बघ करील कसा कच वार तो, अभय चरणीवर. म्हणून काय तू माझ्या नादाला खरंच लागू नको. कुठं कुठं वार करीन, कुठं कुठं काय करीन, हा सांगता येणार नाही की नाही. हा का नको ना, एवढा बदल त्याला पण ऐकून येऊ दे. तुला भरपूर दिलाय, कचकटून दिलंय. दुसरी बाजी मला करायची पण गरज नाही. आता फक्त त्यांचंही गाणं घेतो आणि एंड करतो, आहे की नाही. आणि 50 वर्ष झाली सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, आणि म्हणून शताब्दी वर्षाची आपण वाट पाहूया. सुवर्ण महोत्सवी वर्ष या ठिकाणी संपन्न होते, आणि म्हणून म्हणतोय की बाई नीट लक्ष दे. आणि उगाच नाही काय काय एवढा बोवा गाणी घेतो, एवढी कुठं आहेत काय, माझ्याजवळ ताकद आहे म्हणून मारतो. फुकट गेली तरी झालं. लोक पुरून पुरून वापरतात, पुरून पुरून. इथं बारी म्हटले ना, युट्यूबला गेल्यावर परत कुठं म्हणता येणार नाही. मी परवाच करीत नाही. टाका यंदाच्या वेळेला टाका तुम्ही, पुढच्या वेळेला सगळ्या युट्यूबरला बांबू लावणार आहे मी. काय हा आताच्या वेळेला टाका तुम्ही, जरा माझी प्रोसिजर पूर्ण होऊ दे. लय अहो पिंडीने असं नाही. एक गाणं बघा, पहिल्यांदी लोक एकदा 10 गाणी तयार असायची ना, का वर्ष 2 वर्ष काढायची. आज आम्हाला इथं डोका फसा करायला होतं, इथं जायचंय, परवा तिकडे घेतलीत गाणी है ना, म्हणून छत्तीसगडला इथं काहीतरी वेगळी आणखी म्हणा हवे, एक दुसरा चालू मारून, है की नाही. म्हणजे एवढी काळजी आम्हाला घ्यायला लागते. काय आहे का नाही, तसं पैसा आमचं वसूल होत नाही. तुम्हाला सांगता बघा, हा साऊंड आणि हा सगळं लावून ही सेवा असते दारातली. माकडं कोण अजून ओळखलं नाही कोणी, आणि यांचं प्रेम आहे मंडळींचं. म्हणून या ठिकाणी घेते बघा. लैड्या शिंग लई डबरारा मौजे पिसाई ग्रामस्थ मंडळ, मौजे पिसाई ग्रामस्थ मंडळ मुंबई असे बघा आदर्श. मौजे पिसाई ग्रामस्थ मंडळ मुंबई असे बघा आदर्श.
मामाईच्या कृपेने करती पार ही 50 वर्ष, मामाईच्या कृपेने करती ही पार बघा ही 50 वर्ष, मामाईच्या कृपेने करती पार ही 50 वर्ष, मामाईच्या कृपेने करती ही पार बघा ही 50 वर्ष. चरणी भक्ती भक्ती भाव एका दिनाने एका मतान चालविली गाव, एका दिनाने एका मतान चालविली गाव, एका दिनाने एका मतान चालविली गाव. महामाईच्या चरणी भक्ती भक्ती भाव एका दिनाने एका मतान चालविली गाव, एका दिनाने एका मतान चालविली गाव, एका दिनाने एका मतान चालविली गाव. तुझ्या चरणाचा हा स्पर्श फळ देतो या साऱ्यांना, तुझ्या चरणाचा हा स्पर्श. महामाईच्या कृपेने करती पार ही 50 वर्ष, महामाईच्या कृपेने करती पार बघा ही 50 वर्ष, महामाईच्या कृपेने करती पार ही 50 वर्ष, महामाईच्या कृपेने करती पार बघा ही 50 वर्ष. सचिव असे गावाकडे सदैव त्यांचे लक्ष, असे गावाकडे सदैव त्यांचे लक्ष, असे गावाकडे सदैव त्यांचे लक्ष. अरे करते सचिव खजिनदार अध्यक्ष, असे गावाकडे या सदैव त्यांचं लक्ष, असे गावाकडे या सदैव त्यांचे लक्ष, असे गावाकडे या सदैव त्यांचे लक्ष. गणताही 50 वर्ष असं होतो मनी गणताही 50 वर्ष असं होतो मनी मामाईच्या कृपेने करती पार ही 50 वर्ष, मामाईच्या कृपेने करती पार ही 50 वर्ष, मामाईच्या कृपेने करती पार ही 50 वर्ष, मामाईच्या कृपेने करती पार ही 50 वर्ष. मोदकसई ग्रामस मंडळ मुंबई असे बघा हा दर्जा, मोदकसई ग्रामस मंडळ मुंबई असे बघा हा दर्जा. मामाईच्या कृपेने करती पार बघा ही 50 वर्ष, 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 मामाईच्या कृपेने करती पार बघा ही 50 वर्ष. आणि म्हणून बाय या ठिकाणी पुन्हा एकदा भरभरून या मंडळाला शुभेच्छा देतो, कारण का सगळे गावाचे आपले व्यवहार चालले असतात ते मुंबईकर आणि ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमातून चाललेले असतात. आणि मुंबईकरी साखरमान्यांचे सर्वच वाडी वस्त्यामधील आपल्या ग्रामस्थांचे मुंबईच्या गावाकडे लक्ष असतं. विविध विकास योजना असेल, गावचं दैवत असेल, आणि असाच वर्षानुवर्ष सेवा महामाईने त्यांच्याकडून करून घेऊ. आणि बाई तुला सांगतो काय बारी करायची ती मजबूत कर, पाऊस चांगला पडलाय, मला पण मजा येईल चिखलात बोलाय आहे की नाही, काय करायचं तो कर, तुला अशी लडबडवीन ना बाई, ऐक नंतर गाडी कशी असते ती. आणि म्हणून काय नाही माहिती का तुम्हाला, पोर पण झाली माझी पोरी सारखी आहे, पण काय होतं सामना करायला आल्यावर पोर म्हणून जमल काय, तिला मोठी न काय किंवा घोर लावायची, बारी बारी करायला पाहिजे. आणि बारी करताना जर पहिल्यासारख्या बाऱ्या केल्या तर माझ्याकडे जोड पण साधायचा नाही. आता ह्या राहिलेत नेमके तिघीनी सोडली, नवरा वसाडा पडत बाहेर कुठं व्हायचं, त्याच्यामुळे ना असं गोंजरून व्हायचं ना, खेळायला झालं तुम्हाला काय सांगू. त्यामुळे असं कडवट आहे ना, असं जो म्हणतात ना एवढं करायला मला जरा बऱ्याच पडतात. त्या हाय पडल्याला सलाम करतो, त्या महाकाळ गोवाला म्हणजे घाबरत नाही. त्यांचा आहे ना ज्यांनी जे म्हटलं ना सोडून दिले त्यांनी म्हणतात ना काय ते शब्दाच्या पुढे मारा करता येत नाही म्हणून हा टेक्निक, पण यांना मी सलाम करतो की ते अविरतपणे करतात. बाई तुला भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी थांबतो. जास्त वेळ दुसरी बारी पण घेणार नाही, तुम्ही थांबले तर मी काहीतरी चांगली 1-2 गाडी घेईन. आणि तोपर्यंत बाईंची करमणूक होऊन जाऊ दे, तुम्हाला चांगला जोश द्या, त्याला पण चांगला सपोर्ट करा आहे की नाही. असं जोर असा वाटला पाहिजे, मजा आली पाहिजे दोघांना पण आहे की नाही, तर बारीला मजा येईल. तुम्ही जर माझ्या बारीला धक्कून जातो, काय बोलत नाही काय नाही, असं खिचाड करायचं आपल्याला काय दोघांना पण चिस पैसा
म्हणजे म्हणतात ना दोघांना पण चिडवून मजा घ्यायची असते है की नाही? असंच असतो तो खेळ. तर असं ते तुमचेही मनापासून आभार, कारण का तुम्ही खरंच शिकला तर म्हणून तुम्हाला हात जोडतो, सलाम आहे माझा. तुमच्यासारखं मी बघितलं नाही, कारण का मी तिथे राहून उभा राहून एवढं बघू शकत नाही. तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो, थांबतो इथे. धन्यवाद.